मागणी हीच आहे की माजी सैनिकांच्यासाठी काही हक्काच्या नागरी सेवेत आरक्षण आहे त्यांना डावलून ज्या काही आमच्या 1981 प्रमाणे जो GR आहे त्याला कुठेतरी डावलून माझ्या सैनिकांचा हक्क इतरत्र वळवला जात आहे। ज्यावेळी देश रक्षणासाठी सैनिक आपली छाती उघडून गोळी खाण्यासाठी तयार असतो, पण त्याचा हक्क जो आयता आहे त्याच्या पुनर्वसनासाठी जर त्यांचा हक्क जर कुणीतरी दुसऱ्या डावलून दुसऱ्यांना दिला तर त्यांना सिक्युरिटी गार्ड शिवाय दुसरा पर्यायच राहत नाही। आणि ही खूपच खेदजनक, लाजिरवाणी, लज्जास्पद गोष्ट आहे जर कोल्हापुरात असं जर घडत असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जर असं घडत असेल। आज प्रत्येक जण श्वास घेतो तो माझ्या सैनिकांच्यामुळेच। आज रोजी सुद्धा प्रत्येक जण श्वास घेतो त्याचं श्रेय सुद्धा माझ्या सैनिक बांधवांना जातं। खूप कोवळ्या वयात त्यांनी सैनिक सेवा पत्करलेली असते। वय वर्षे 37, 38, 39व्या वर्षी तो रिटायर होतो। त्याच्या पुनर्वसनासाठीच हे हक्काचं आरक्षण आहे आणि हे हक्काचं आरक्षण डावलून इतरांना देऊ नये हीच कळकळीची संपूर्ण प्रशासनाला विनंती आहे। सैनिकांसाठी सरळ सेवा भरतीमध्ये 15% आरक्षण लागू आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेला महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिवांनी एक पत्र पाठवले आणि माजी सैनिकांच्या जागेवर जर पात्र उमेदवार मिळाला नसेल तर तुम्ही इतरांची नेमणूक करा अशा पद्धतीने त्यांनी पत्र काढलेलं आहे। हे पत्र सरळ सरळ खोटं, चुकीचं, दिशाभूल करणार आहे। कायदा काय म्हणतोय तर कायदा म्हणतोय माजी सैनिकांसाठी तुम्ही 1 वर्ष परत वाट बघायला पाहिजे। माजी सैनिकांना या पदांच्या बाबतीत तुम्ही माहिती सांगितली पाहिजे आणि माजी सैनिकांच्या जागेवर माजी सैनिकांनाच भरून घेतलं पाहिजे। या अधिकाऱ्यांना, सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घाई कशाची लागलेली आहे माजी सैनिकांच्या जागेवर इतरांना भरून घेण्याची। त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार किंवा डपला पाडण्याचं काहीतरी याच्यामध्ये तंत्र दिसते। त्या विरोधात आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की ही भरती प्रक्रिया जी आहे या भरती प्रक्रियेमध्ये नियमाप्रमाणे कारवाई करावी आणि 16 एप्रिल 1981च्या GR प्रमाणे ज्या तरतुदी लागू आहेत त्यानुसार माजी सैनिकांच्या आरक्षित जागांवर फक्त माजी सैनिकांनाच तिथं नेमलं पाहिजे, संधी दिली पाहिजे। अन्य उमेदवार नेमण्याचा जर यांनी परत घाट घातला तर आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या हजारो माजी सैनिकांसह जिल्हा परिषदेवर घेराव घालू।